फेर परीक्षा होणार आहे। आता या फेर परीक्षेच्या आधी रीनीटच्या आधी पुन्हा सुद्धा नीटचा पेपर फोडायचा प्रकार झालेला आहे असा संशय आहे। टेलिग्राम चॅनलवरून पेपर लीक झाल्याचा दावा केला गेलाय। पालकांची आणि विद्यार्थ्यांची मोठी फसवणूक केली जाते। या प्रकरणी आता अहमदाबाद सायबर सेलमध्ये शुभम ठक्कर नावाच्या एका विद्यार्थ्याने तक्रार दाखल केली आहे। टेलिग्रामवर अनेक ग्रुप्स मार्फत पेपर लीकचं रॅकेट चालत होतं असा दावा तक्रारीत केला गेलाय। ग्रुपमध्ये सहभागी होण्यासाठी 250 रुपयांपासून शुल्क घेतलं जात होतं, तर काही विद्यार्थ्यांकडून 30 ते 60 हजार रुपये ॲडव्हान्स टोकन घेतल्याचाही दावा केलाय। पेपरची किंमत 10 लाख रुपये होती असाही आरोप आहे। राघव सर नावाच्या ॲडमिनकडनं हे नेटवर्क चालत होतं असा दावा केला जातोय आणि काही आमदारांचाही यात सहभाग आहे असंही म्हणतायत। अहमदाबाद सायबर सेलनं या प्रकरणाचा तपास सुरू केलाय आणि धक्कादायक बाब म्हणजे आतापर्यंत सुमारे 7,900 लोकांकडनं 5,74,00,000 रुपये उकळले गेले। आरोपींनी QR कोड आणि विशेष ॲप्लिकेशनचा वापर केला आणि पोलिसांपासून वाचायचा लपायचा प्रयत्न केला। 21 जूनच्या परीक्षेपूर्वीच हे फसवणुकीचं जाळं देशभर पसरलं आणि खळबळ झाली आहे। टेलिग्रामवर एका ग्रुपमध्ये सामील झाल्यावर प्रलोभन दाखवलं जातं आणि त्या प्रलोभनानंतर पेपर हवा असेल तर मग 10 लाख रुपयांची मागणी होते असं कळतंय। ग्रुपमध्ये ऍड करण्यासाठी 250 रुपयांचं प्राथमिक शुल्क घेतलं जात होतं आणि मग त्यानंतर ग्रुपमधल्या माहितीचा ऍक्सेस मिळतो। पैसे मिळाले की मग पेपर लीकच्या मुख्य ग्रुपमध्ये ऍड केलं जातं असं या विद्यार्थ्याकडनं कळतंय आणि ग्रुपमध्ये सामील झाले की ॲडमिनद्वारे पुढच्या प्रक्रियेची माहिती दिली जाते। बँक अकाउंट सापडू नये म्हणून विशिष्ट ॲप्लिकेशनचाही वापर केला जातो। पेपर मिळवण्यासाठी सुरुवातीला 60,000 रुपयांचं टोकन घेतलं जातं असं कळतं। मेरे जूनियर्स के द्वारा मुझे संपर्क करने में आया कि टेलीग्राम ऐप पे अलग अलग ग्रुप्स बनाए हुए हैं, जिससे जो नीट का पेपर है और जो रीनीट का पेपर अभी जो होने वाला है उस पेपर को लीक करने की बात कर रहे हैं। इनिशियली मुझे लगा ये मस्ती मजाक है, किसी ने ऐसे ही स्कैम करने के लिए ग्रुप बना दिया है, बट जब इन ग्रुप में मैं एंटर हुआ, मैं ऐड हुआ अलग अलग लिंक्स के थ्रू, अलग अलग उनमें कुछ छोटे मोटे टोकन अमाउंट्स भी आपको देने पड़ते हैं उन ग्रुप में एंटर करने के लिए। 200 रुपये, 250 रुपये, 5,000 रुपये, ऐसी अलग अलग रकम। और टेलीग्राम ऐप की जो एक स्टार अमाउंट होती है, जो स्टार आपको खरीदने पड़ते हैं, उसके थ्रू आप उन ग्रुप्स में एंटर करते हैं। अभी इन टोकन अमाउंट्स में अगर आप देखें तो इनका स्टार्ट होता है CUET UG से, जिसमें 10,000 की मांग है। फिर नीट पे जब आते हैं तो री नीट के पेपर के लिए 30,000 रुपये और 30,000 से लेके 60,000 रुपये हमारे से टोकन अमाउंट में मांगी गई और टोटल पेपर की अमाउंट 10 लाख रुपए थी। और जिसमें एक PDF जो नीट renitbio.pdf करके एक PDF थी, जिसे हमने साइबर क्राइम सेल में दिया है और वो पासवर्ड प्रोटेक्टेड PDF थी और वो ग्रुप में मुझे एंट्री नहीं दी गई। आता या नीट पेपर लीक प्रकरणामध्ये सर्वोच्च न्यायालयानं काही महत्त्वाचं पाऊल उचललंय। त्याचबरोबर सुप्रीम कोर्टानं केंद्र सरकार आणि NTला नोटीस दिलेली आहे। सरकार आणि नॅशनल टेस्टिंग एजन्सीला ही नोटीस पाठवली आहे। या नोटीस मार्फत जस्टिस PS नरसिंह आणि जस्टिस आलोक आराधे यांच्या खंडपीठानं ही नोटीस जारी केली आहे। फेडरेशन ऑफ ऑल इंडिया मेडिकल असोसिएशन आणि युनायटेड डॉक्टर फ्रंट यांनी दाखल केलेल्या याचिकेमध्ये NTA बरखास्त करायची मागणी केली आहे। त्याचबरोबर सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीशांच्या देखरेखीखालीच SIT मार्फत तपास करायची ही मागणी याचिकेत केल्याचं कळतंय। आता या नीट पेपर फुटी प्रकरणी एक मोठीच अपडेट आहे। मनीषा हवालदारच्या पतीच्या मोबाईलमध्ये एक नंबर सेव्ह केलेला सापडला। गॉड नावाचा हा नंबर सेव्ह केला होता आणि या गॉडचा संबंध काय, हा गॉड नेमका कोण असा प्रश्न उपस्थित होतोय। दरम्यान हा नंबर एका विद्यार्थ्याचा आहे अशी माहिती मिळतेय। नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये सध्या CBI वेगानं तपास करतोय आणि त्यामुळे पेपर फुटीचा गॉडफादर कोण आहे ह्याचा शोध घेणं सुरू आहे। त्याचबरोबर एका डॉक्टरच्या नावानं सेव्ह केलेला हा क्रमांक सुद्धा तपासाच्या केंद्रस्थानी आहे। डिलीट केलेले चॅट्स आणि डेटा रिकव्हर करण्यामध्ये CBIला यश आल्याचं पाहायला मिळतंय।